सरकारचा नीट पेपर फुटीचा निषेध असो या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, 22 लाख विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो. भ्रष्ट सरकारचा निषेध असो, निष्काळजी शिक्षण मंत्र्याचा निषेध असो, निषेध असो, निष्काळजी शिक्षण मंत्र्याचा निषेध असो, निषेध असो. धर्मेंद्र प्रधान खुर्ची खाली करा खाली करा, खाली करा. धर्मेंद्र प्रधान तुमची खुर्ची खाली करा. खाली करा, खाली करा. या भ्रष्ट सरकारचा निषेध असो, 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा निषेध असो, या भ्रष्ट सरकारचा निषेध असो. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या भ्रष्ट सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. नीट पेपर फुटीचा निषेध असो, नीट पेपर फुटीचा निषेध असो. युवक काँग्रेसचा जिंदाबाद, युवक काँग्रेसचा जिंदाबाद. या भ्रष्ट प्रथम देशामध्ये जे नीट पेपरचा जो घोटाळा झालेला आहे पेपर फुटीचा त्या विषयाला घेऊन आम्ही युवक काँग्रेस व NSI म्हणजे विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध मोर्चा म्हणजे निदर्शनं करून जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहे. देशामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं यांनी नुकसान केलेलं आहे. अहो तुम्ही विचार करा जो काय मटका असतो जुगार त्याचा आकडा फुटत नाही तर नेटचा पेपर हा फुटतो म्हणजे हा सरकारचा या ठिकाणी घोटाळा झालेला आहे. 2022मध्ये असा विषय झाला होता 24मध्ये सॉरी. मग त्याही वेळेला त्यांनी जर कठोर कारवाई करून आणि या संदर्भात कुठला कायदा जर मजबूत केला असता तर कोणाची हिंमत झाली नसती. म्हणून आम्ही हा युवक काँग्रेस हा कायदा कठोर करावा. यात कोण दोषी असतील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे हा मुख्य आमचा उद्देश आहे. त्याबरोबर त्या संदर्भातले जे काही मंत्री असतील आमदार असतील जे काही विषयाला धरून जे काही नीटच्या संदर्भातले जे काही दोषी आढळतील या सर्वांचा म्हणजे विचारपूस करून त्याच्यावर कारवाई करावी. त्याबरोबर या विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे या सरकारने की बाबा उद्या भविष्यात परत असं काही होणार नाही आहे. कारण तुम्ही बघितलं तर आता बातम्याला दिसते ते 3 ते 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून यांचा दोषी असणाऱ्या यांचा कोण आहे यांचा म्हणजे यांच्या पाठीमागं हात कोणाचा आहे काय आहे या सरकारने या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर या नीट परीक्षेचा निकाल त्यांनी लावला पाहिजे. काय निवेदन दिले काय मागणी? नीटचा जो पेपर फुटला गेला आणि जी परीक्षा रद्द झाली ती विद्यार्थ्याच्या मानसिकतेशी खेळणारा निर्णय झाला. खरं तर भ्रष्टाचाराचे धागेदोरे इथपर्यंत पोहोचले की विद्यार्थ्याच्या 22 लाख विद्यार्थ्याच्या जीवाशी या पेपर फुटीने खेळ केला आहे. 22 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशा कोटभर जनतेच्या विश्वासाशी आणि विद्यार्थ्याच्या मेहनतीवर पाणी पडलेलं आहे. या संदर्भात आम्ही धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस आणि धाराशिव जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पेपर फुटीमागे असणारा मास्टर माइंड शोधा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी युवक काँग्रेसची प्राथमिक मागणी आहे. शिवाय या पेपर फुटी संदर्भात जो काय वारंवार होतो 2024 साली पण अशाच पेपर फुटी संदर्भात पेपर फुटले त्यावेळेसही कुठला कायदा पारित केला नाही आणि विद्यार्थ्याला कुठलीही शाश्वत हमी दिली गेली नाही. आमचं असं निवेदन आहे की यासाठी कठोर कायदा करावा आणि विद्यार्थ्याच्या भावनेशी जो चाललेला खेळ आहे या सरकारने खेळ मांडला आहे तो थांबवावा आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हक्कासाठी विशेष कायदा करून या 22 लाख विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही आमची युवक काँग्रेसच्या वतीनं मागणी आहे. पूर्ण झाल्यानंतर काय करणार? या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही शिक्षण मंत्र्याचे ताफे अडवू. शिक्षण मंत्र्यांना वेटीस धरून शिक्षण मंत्र्याकडून हे कायदा पारित करण्यासाठी सरकारला वारंवार निवेदन देऊ. शांततेच्या मार्गाने जर या गोष्टी ऐकल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू आणि सन्माननीय प्रदेशाध्यक्ष शिवराजदादांच्या नेतृत्वाखाली राज्यात एक मोठं आंदोलन उभा करू असं आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो. आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही निवेदन दिलेले आहे. सागरदादा प्रदेशाध्यक्ष NSI यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे. युवक काँग्रेस NSI जिल्हा धाराशिव यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालेलं आहे आणि आमचं आंदोलन जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही त्याच्यापुढं माहिती रस्त्यावर फिरून आंदोलन करू.